वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघरच्या डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेर तलाव इथं 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ग्रामसेविका अधिकारी दिशा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य रवींद्र राऊत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। मात्र ध्वजारोहणानंतर तब्बल 24 तास उलटूनही राष्ट्रध्वज उतरवण्यात आला नाही। आज सकाळी 9 वाजेपर्यंत तिरंगा फडकत असल्याचं निदर्शनास आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत ग्रामपंचायतीने दाखवलेल्या या निष्काळजीपणावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली जातीये। तर सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे आणि यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। मुसळधार पावसामुळे मोठमोठे दगड कोसळले आणि दगड कोसळल्यानं घाटमार्ग पूर्णतः बंद झालाय। कोल्हापूरला जाणारी वाहतूक उंबर्डे वैभववाडी मार्गे वळवली गेली आहे आणि दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे। वैभववाडी कोल्हापूरला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय। काल रात्री घाटात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोठमोठे दगड कोसळून हा घाटमार्ग पूर्णतः बंद झालाय। त्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरला जाणारी वाहतूक उंबर्डे वैभववाडी करून घाटमार्गे वळवण्यात आली आहे। जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळालाय। विसर्जन काळात मुंबईत पावसाची विश्रांती पाहायला मिळते। गणेश विसर्जनाच्या काळात मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे। यंदा बाप्पाच्या विसर्जनावेळी पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत पावसात घट होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते। गणेश विसर्जनाच्या काळात मुंबईत पावसाची शक्यता यामुळे कमी आहे। यामुळे यंदा बाप्पाच्या विसर्जनावेळी पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।